ती एक विलक्षण कथा आहे. मी सांगूनही कोणालाही खरी वाटण्याची शक्यता कमीच आहे. कारण या कथेचा नायक अशोक हा जीवन मृत्यूच्या पलीकडे असलेल्या एका तिसऱ्या अवस्थेत असताना त्याने मला हे रहस्य सांगितलं. म्हणूनच मी आजवर ही सत्यकथा कोणालाच सांगितलेली नाही. तरी तुमची जी अभ्यासू वृत्ती मी बघितली आहे त्यावरून ही सारी हकीकत मी तुम्हाला सांगावीशी वाटते. जरी थोडी मोठी आहे तरी तुम्हाला त्यात रस असल्यास मी तुम्हाला सांगतो, मी म्हटलं. नक्कीच नक्कीच, आज सुट्टीच आहे आणि संध्याकाळ व्हायला अजून भरपूर वेळ आहे. मला तुमच्या अशोकची कथा ऐकायला नक्कीच आवडेल. तुम्ही सांगाच. हवं तर सोप्यावर आडवं होऊन सांगा, अशोक गुप्तांनी मला गळ घातली. माझ्यासाठी तर ती पडत्या फळाची आज्ञाच होती. इतकी वर्ष मनात अशोक राजे, त्याची तिसरी अवस्था, जीवन मृत्यूची अजब विज्ञान कथा, पदार्थ न पदार्थचा संघर्ष, दूर दूर पळणाऱ्या आकाशगंगा, या सर्व गोष्टींबद्दल जे काही मळभ मनात साचलं होतं ते सारं माझ्या मनात सतत नाचणाऱ्या प्रश्नांसकट मला विदित असलेल्या सर्व कथा जमेल तितक्या सुसंबद्धपणे आणि थोडक्यात मी अशोक गुप्तेंना सांगितली. इतका काळ कुणालाही न सांगितलेल्या रहस्याला आज अशी वाट मोकळी करून दिल्याने माझ्या मनाच्या सतत होणाऱ्या कोंडमाऱ्यापासून मला मुक्ती मिळाल्याने माझं मलाच खूप समाधान वाटू लागलं. गुप्तांनी माझं बोलणं फार लक्षपूर्वक ऐकलं. क्षणभर कुठल्या तरी गंभीर विचारात पडल्यासारखे वाटले. मला वाटलं माझी कथा सत्य का कपोल कल्पना याचा ते अंदाज घेत असावेत. पण लगेचच गुप्ते नेहमीसारखे हसतमुख झाले. स्मित हास्य करत ते म्हणाले, हर्षल, तुमची ही कथा फारच वेगळी आणि जन्ममृत्यूबद्दल आतापर्यंतच्या सर्व कल्पनांना छेद देणारी आहे, नवीन माहिती देणारी आहे. पण या माहितीने माणसाने जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या मधल्या काळात कसं जगायचं, म्हणजे थोडक्यात मानवी आयुष्याच्या सार्थकतेबद्दलचे प्रश्न काही सुटत नाही. अशोक राजेंनी सांगितलेल्या सृष्टीच्या नियमांप्रमाणे माणूस आणि इतर प्राण्यांच्या आयुष्यात काहीच अंतर नाही. पण प्रत्यक्षात मात्र ते तसे नाही. माणसाला देवाने ही जी विचारशक्ती, ही संवेदनशीलता दिली आहे, त्याच्या आधारानेच माणसाने आजवर एवढी मजल मारली आहे, विज्ञानाची प्रगती केली आहे. मानवी आयुष्यात सुख, आनंद, समाधान हे फक्त शारीरिक गरजांपुरते सीमित नसून ती मानसिक आणि भावनिक गरज आहे. तुमच्या मित्राने अशोक राजेनेही नाही का तुम्हाला सांगितलं की त्या तिसऱ्या अवस्थेत त्याला शरीर नसूनही तो नुसताच विचारशक्ती, भावना आणि संवेदनांचा लोळागोळा आहे म्हणून? खरं तर ही विचारशक्ती, भावना आणि संवेदनशीलताच माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळं करते. म्हणूनच आपल्या जीवनाचा उद्देश काय, खरा आनंद तो कोणता, धर्म म्हणजे काय, माणूस देवाने निर्माण केला का माणसाने देव बनवला? दगडाला शेंदूर फासला की तो देव झाला? इतर प्राण्यांना देव धर्म असतो का, हे व असे असंख्य प्रश्न माणसालाच पडतात, इतर प्राण्यांना नाही. बरोबर आहे की नाही? गुप्ते हसतच म्हणाले. गुप्तेंनी हे सगळं हसतच म्हटलं असलं तरी माझ्या मनात इतका काळ घोळत असलेले प्रश्न त्यांच्या तोंडून ऐकून मला अचानक देवच भेटल्याचा आनंद झाला. शेवटी एकतरी माणूस या जगात मला असा भेटला ज्याला माझ्यासारखेच प्रश्न पडतात, या विचाराने मी हरखून गेलो. पण तरी मूळ प्रश्न अजून अनुत्तरितच होते. गुप्तेंना माझ्यासारखेच प्रश्न पडत असले
तरी त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे त्यांना या प्रश्नांची उत्तरेही मिळालेली होती आणि त्यांच्या वागण्या बोलण्यावरून हे खरंही वाटत होतं. पण अशोक, तुम्ही मागाशी म्हणालात की तुम्हाला तुमच्या आयुष्याचे सर्व प्रश्न सुटले आहेत. ते खरे का? मी थोड्या संशयाने पण तितक्याच उत्साहाने विचारलं. हर्षल, तुम्हाला काय म्हणायचंय ते माझ्या लक्षात येतंय. मी या सगळ्यावर फारच सखोल विचार केला आहे. म्हणूनच मला असं वाटतं की मी माझ्यापुरते तरी माझ्या आयुष्याचे सगळे प्रश्न सोडवले आहेत. माझ्या विचारांचा व ते पडताळून पाहिल्यावर मिळालेल्या माझ्या अनुभवांचा जर कोणाला काही फायदा होत असेल तर मला ते शेअर करण्यात आनंदच होईल. तुमच्या मनातही या विषयावर काही प्रश्न असतील तर आपण त्यावर सविस्तर चर्चा करू शकतो. बोला, काय म्हणता? गुप्ते म्हणाले. त्यांची सहास्य मुद्रा मला एखाद्या सिद्ध पुरुषासारखी सतेज आणि अनंत समाधानी वाटत होती. भाग 5. आयुष्याचे सर्व प्रश्न सुटले. प्रश्न पहिला. मनुष्य जन्म कशासाठी? वैज्ञानिक दृष्टिकोनातून मनुष्य किंवा कोणताही प्राणी जन्माला का व कसा येतो हे प्रत्येकाला माहीतच आहे. अशोक गुप्तेंनी सांगायला सुरुवात केली. त्यातला शरीर सुखाचा भाग सोडला तर संपूर्ण जीवसृष्टीतील प्रत्येक प्राणी आपापल्या जातीच्या प्राण्यांची प्रजा वाढवण्यासाठीच संतती उत्पन्न करतो, नवीन पिढीला जन्माला घालतो. कारण आजची ही तरुण पिढी एक ना एक दिवस नाश पावणार हे सर्व विदित आहे आणि प्रत्येक प्राण्याला आणि प्रत्येक प्राणी मात्राला लागू पडते, अगदी बॅक्टेरियाला सुद्धा. मग एका माणसाच्या जन्मात आणि बॅक्टेरियाच्या जन्मात अंतर ते काय? वरवर बघता काहीच नाही. पण माणसापाशी इतर प्राण्यांपेक्षा वेगळी ही जी बुद्धिमत्ता आहे त्याचा उपयोग करून माणसाने समस्त चराचर विश्वावर विजय मिळवला. आजवर एवढी प्रगती केली. त्या बुद्धिमत्तेचा उपयोग मानव मात्राच्या निदान आपल्या परिवारातील, समाजातील माणसांच्या कल्याणासाठी, त्यांना उपयोगी पडतील अशा कामांसाठी केला तरच त्याचे एक मनुष्य म्हणून जन्माला येणे सार्थक ठरते, इतर प्राण्यांपेक्षा वेगळे ठरते. कारण इतर प्राणी आपल्या पिलांना उदरभरण, स्वसंरक्षण आणि शरीर धर्माच्या इतर गोष्टींपलीकडे काहीच शिकवू शकत नाही किंवा आपल्या जातीच्या कल्याणासाठी काहीच करू शकत नाही. एका पिढीच्या अनुभवांपासून पुढची पिढी काहीच शिकू शकत नाही. पण माणसाचं तर तसं नाही ना. मागच्या पिढीच्या अनुभवांचा वारसा घेऊन त्या ज्ञानाचा उपयोग करूनच नवीन पिढी नवे शोध लावते, नवीन प्रगती करते. आपले आणि इतर माणसांचे जीवन अधिक सुखकर आणि सोयीस्कर करते. आता प्रश्न येतो की प्रत्येक माणूस मानव मात्राच्या कल्याणासाठी निदान आपल्या परिवारातील, समाजातील माणसांच्या कल्याणासाठी काय करतो किंवा काय करू शकतो? विज्ञानाचे नवीन शोध लावणे, लोकांना नवीन सोयी मिळवून देणे, रोग्यांवर उपचार, गोरगरिबांची, विकलांगांची मदत वगैरे गोष्टी मानव कल्याणाच्या परिभाषेत नक्कीच बसतील. पण ही व यासारखी इतर समाजोपयोगी कामे करणे प्रत्येकाला सदा जमतीलच असे नाही. तर म्हणून त्याचा मनुष्य जीवन फुकट गेला असे म्हणायचे का? मग अशी कोणती गोष्टी आहे जी प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला किंवा माणसासाठी नक्कीच आणि नेहमीच करू शकतो आणि मनुष्य जन्माला सार्थक करू शकतो? हे तुम्ही नक्कीच विचाराल. या प्रश्नाचं उत्तर माझ्या दृष्टीने अगदी साधं आणि सोपं आहे. ते म्हणजे आपण एक माणूस म्हणून दुसऱ्या माणसाला ते देऊ शकतो ज्याची प्रत्येक माणसाला आयुष्यभर गरज असते आणि त्याचसाठी तो आयुष्यभर खपत असतो, वणवण करत असतो. खरं तर माणसाची पाषाण युगापासून आजवरची प्रगती ही
त्याच्या सतत शोधात म्हणजे त्या गोष्टीच्या सतत शोधात असल्यामुळे झाली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे सुख, समाधान किंवा आनंद. या माझ्या सांगण्यावरून तुम्ही आता मला हे सुख किंवा आनंद म्हणजे नक्की काय ते आपण दुसऱ्याला कसे देऊ शकतो? मीच नेहमी दुसऱ्यांच्या सुखाचा, आनंदाचा विचार करायचा, पण माझ्या आनंदाचे काय, त्याचा विचार कोण करणार? हे व असे अनेक प्रश्न नक्कीच विचारणार. ते बरोबरही आहे, त्याबद्दल आपण पुढे बोलूच. पण माझ्या अनुभवाच्या आधारावर मी एक गोष्ट नक्कीच सांगू शकतो. ज्याप्रमाणे तोटा म्हणजे ऋणात्मक नफा असतो, त्याचप्रमाणे दुसऱ्या माणसाला कारण नसताना, त्याने तुमचे काहीही वाईट केले नसताना त्याला दुःख, त्रास किंवा मनस्ताप होईल असे कोणतेही कृत्य न करणे, हेही त्याला सुख व आनंद देण्यासारखंच आहे. पण या लहानशा गोष्टीचा विचार करणारी व त्याप्रमाणे आयुष्य जगणारी माणसं आपल्याला किती भेटतात? जी थोडीफार अशी माणसं या जगात आहेत, त्यांनाच लोक साधू किंवा संत प्रकृतीची माणसं म्हणतात. आश्चर्य म्हणजे याच माणसांना त्यांच्या आयुष्यात मानवी जीवन जगण्याचं खरं सुख, समाधान व आनंद मिळतो. अशोक गुप्तेने मला सांगितलं. खरं किती गूढ तथ्य लपलं होतं त्यांच्या सांगण्यात. प्रश्न 2, सुख आणि आनंद म्हणजे काय हे बघण्याकरता आपल्याला पहिल्यांदा ऐन रँड या लेखिकेचं म्हणणं बघावं लागेल. ऐन रँड म्हणते, My philosophy, in essence, is the concept of man as a heroic being with own happiness as a moral purpose of his life, with productive achievement as his noblest activity and reason as his only absolute. Ayn Rand ही रशियात जन्मलेली अमेरिकन कादंबरीकार महिला. तिने तिच्या 1957च्या ॲटलस श्रग या कादंबरीत मानवी आयुष्याच्या सार्थकतेबद्दल लिहिताना वरील एका वाक्यात सुख किंवा आनंद म्हणजे नेमकं काय याची मोजक्या शब्दात फारच सुरेख व्याख्या केली आहे. ऐन रँडच्या म्हणण्याप्रमाणे मानवी जीवनाचा खरा एकमेव उद्देश स्वतःसाठी आनंद म्हणजे स्वानंद शोधणे किंवा आनंदाने जगणे हाच आहे, आणि तो त्याला काहीतरी उपयोगी काम करून उद्दिष्टपूर्ती किंवा कार्यसिद्धीच्या समाधानानेच मिळू शकतो. त्यालाच तिने प्रोडक्टिव्ह अचीवमेंट म्हटले. पण प्रश्न असा येतो की सर्वसाधारण माणसाच्या रोजच्या रटाळ आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला असे सकारात्मक उपयोगी कार्यसिद्धीचे समाधान कितीदा व कसे मिळणार, व माणूस नेहमीच स्वानंदी कसा राहणार? मी या प्रश्नावर सखोल विचार केला आहे. आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांवरून मी आज सांगू शकतो की समाजाच्या विभिन्न स्तरावरच्या लोकांना सुखाच्या, आनंदाच्या कल्पना मुख्यत्वे 2 प्रकारच्या वाटतात. पहिला सकारात्मक म्हणजे सदानंद, आणि दुसरा नकारात्मक अर्थात आसुरी आनंद. आसुरी आनंद हा खरा आनंद नाहीच, तो क्षणिक काल्पनिक आनंदाचा प्रकार आहे. आसुरी आनंदालाच खरा आनंद समजणाऱ्या अजाण व्यक्तींना त्या काल्पनिक सुखाच्या हव्यासात लपलेलं स्वतःचं, आपल्या कुटुंबियांचं आणि आपल्या निकटवर्तीयांचं मानसिक, भावनिक व आर्थिक अहित लक्षात येत नाही. खरं तर तेच त्यांच्या सर्व दुःखांचं मूळ कारण असतं. ठळकपणे दारू, सिगरेट आणि अन्य अंमली पदार्थांच्या सेवनाने मिळणारा आनंद, दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याचा आनंद, दुसऱ्याचा उपहास करण्याचा आनंद,
त्यांना पाण्यात दाखवून स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्याचा आनंद आणि आपल्या साधन संपन्नतेचं शारीरिक सौंदर्याचं फाजील प्रदर्शन करून मिळणारा आनंद हे माझ्या दृष्टीने आसुरी आनंद या सदरात मोडतात. दारू, सिगरेट व अंमली पदार्थाच्या सेवनाने माणसाच्या प्रकृतीवर होणारे दुष्परिणाम तर सर्वविदितच आहेत. पण त्यांच्या सेवनाने त्या व्यक्तीच्या वर्तनात येणाऱ्या विकृतीचे दुष्परिणाम त्याच्या बायको पोरांना, सर्व सोयऱ्यांना, निकटवर्तीयांना आणि एकंदर समाजाला कसे व किती भोगावे लागतात याची जाण अशा माणसांना निश्चितच नसते. आज समाजात माजलेल्या भ्रष्टाचार, व्यभिचार, बलात्कार इत्यादी विकृतींच्या मुळाशी आनंदाची ही आसुरी विकृत कल्पना फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. याचं प्रमाण म्हणजे देशाच्या गुजरात सारख्या ज्या राज्यांमध्ये मद्यपान निषिद्ध आहे त्या राज्यांमध्ये सर्व प्रकारच्या गुन्हेगारीचे प्रमाण कमी आणि सर्वसाधारण माणसांचं आयुष्य अन्य राज्यांपेक्षा सुखी, समृद्ध आणि आनंदी आहे. आसुरी आनंदाची दुसरी कल्पना म्हणजे दुसऱ्यांवर अधिकार गाजवण्याची, आपले काम दुसऱ्यांकडून करवून घेण्याची, साहेबी थाटाचे अधिकार सुख गाजवण्याची. या सुखाच्या शोधात असलेला माणूस सतत आपल्या आप्तांचा आणि दुसऱ्या माणसांचा अपमान करत असतो. वेळ पडल्यास त्यांचा मानसिक आणि क्वचित शारीरिक छळ करण्यास ही कमी करत नाही. ऑफिसमध्ये कनिष्ठांचा, घरी बायकोपोरांचा आणि समाजातील आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या लोकांचा सतत अपमान करून आपली श्रेष्ठता सिद्ध करण्याच्या केविलवाण्या धडपडीलाच हे लोक सुखाचा झरना मानतात. या कल्पनेची पाळंमुळं आपल्या समाजात खोलवर रुजलेली आहेत. त्याचमुळे स्वतःच्या हाताने काम करण्याचा लोक त्रास आणि दुसऱ्याकडून बळजबरीने आपल्या इच्छेप्रमाणे, लहरीप्रमाणे काम करून घेण्याला साहेबी थाट मानतात. वस्तुतः आपल्या समाजात आज दिसणारी नीतिमूल्यांची अधोगती की घसरण ही या दुसऱ्यावर हुकूम आणि सत्ता गाजवून सुखी होण्याच्या भ्रामक कल्पनेमुळेच झाली आहे. परकीयांची शेकडो वर्षांची गुलामी ही यासाठी कारणीभूत असेल. पण आपला अधिकार गाजवण्याच्या नादापायी मी स्वतःचे किती हितशत्रू तयार करतो आहे, स्वतःसाठी आणि आपल्या स्वकीयांसाठी किती मोठा खड्डा खणतो आहे, हे अशा व्यक्तींच्या लक्षात येत नाही. जेव्हा त्यांच्या अधिकाराचे पद जाते आणि अधिकार गाजवून मिळणाऱ्या सुखाचा, आनंदाचा भ्रामक फुगा फुटतो, तेव्हा त्यांच्या दुःखाला, यातनांना अंत नसतो. अशी माणसे त्यांचे अधिकार गेल्यानंतरचे उर्वरित आयुष्य, वृद्धावस्था घोर निराशेत, दारुण परिस्थितीत घालवतात, हा सर्वसाधारण अनुभव आहे. अधिकार सुखाप्रमाणेच दुसऱ्याचा उपहास, अपमान करून त्यांना पाण्यात दाखवून मिळणारा आनंद, तसेच आपल्या साधन संपन्नतेच्या, ऐश्वर्याच्या आणि शारीरिक सौंदर्याच्या प्रमाणाबाहेर निर्लज्ज प्रदर्शनाने मिळणारा आनंद, हेही कमी अधिक प्रमाणात आसुरी आनंदाच्या भ्रामक कल्पनेतच मोडतात. ऐश्वर्याच्या आणि शारीरिक सौंदर्याच्या प्रमाणाबाहेर निर्लज्ज प्रदर्शनामुळे पण माणूस आपल्या प्रशंसकांपेक्षा मत्सर करणारे हितशत्रूच अधिक प्रमाणात तयार करतो. हे लोक वरवर जरी तुमच्या ऐश्वर्याची, रौप सौंदर्याची खोटी तारीफ करतात, तरी संधी मिळाल्यास तुमचं संपूर्ण वाटोळं करण्यास कमी करत नाही आणि अवर्णनीय दुःखाला कारणीभूत ठरतात. म्हणूनच आनंदाच्या या कल्पनांना मी भ्रामक आणि आसुरी म्हणतो. खऱ्या सात्विक आनंदाच्या शोधात असणाऱ्या माणसाने वर सांगितलेल्या विकृतींपासून वाचून राहिले पाहिजे, सावध राहिले पाहिजे. आनंदाचा दुसरा प्रकार सकारात्मक आनंद किंवा स्वानंद, हाच खरा आनंद आहे असे म्हणता येईल. आनंदाच्या मेरूमध्ये सकारात्मक स्वानंदाच्या मुळाशी शारीरिक इंद्रियाचे सुख, तर शिखरावर मानवमात्राच्या कल्याणासाठी कार्य करण्याचे सुख आहे. ऐपतीप्रमाणे महागड्या वस्तू, जमीन जुमला, दागदागिने विकत घेण्याचे सुख,
स्वतः कष्ट मेहनत करून कार्यसिद्धीस नेण्याच्या परीक्षेत उत्तम यश मिळवण्याचा, पेच प्रसंग सोडवण्याचा आनंद, निर्मितीचा आनंद आणि दुसऱ्यांची मदत करून त्यांच्या आयुष्यात प्रगती घडवून आणण्याचा आनंद हे अन्य सात्विक सत्य आनंदाचे प्रकार चढत्या क्रमांकाने चिरकाळ टिकणाऱ्या आनंदाचे स्रोत आहेत, गुरुकिल्ली आहेत. इंद्रियांच्या सुखापासून मिळणारा आनंद हा खरं तर देवानेच मनुष्यासकट सर्व प्राण्यांना फुकट आणि भेदभाव न करता दिलेला निष्कपट आनंद आहे. सगळेच प्राणी पोटासाठी आणि शरीरासाठी संबंधित अन्य सुख मिळवण्यासाठीच जगत असतात. पण माणूसच असा एकमेव प्राणी आहे जो या सुखाचा अतिरेक करून स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या दुःखाला कारणीभूत होतो. मनुष्य जेव्हा पोट भरण्याकरिता न खाता जिभेच्या चोचल्यांसाठी खायला लागतो, तेव्हाच तो नाना व्याध्यांना, त्रासांना आणि दुःखांना आमंत्रण देत असतो. हीच गोष्ट श्वसन इंद्रियांचा धूम्रपानासाठी दुरुपयोग, श्रवण इंद्रियांचा कर्कश मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरवरील गाणी, ढोल ताशाच्या आणि फटाक्यांच्या आवाजाने आनंद साजरा करण्यासाठी दुरुपयोग किंवा बलात्कार करून शरीर सुखाचा अतिरेक साधण्याबाबत ही लागू पडते. या सर्व गोष्टींनी इंद्रिय सुखाच्या अतिरेकाच्या मोहात पडून आपण आपल्यासाठी आणि इतरांसाठी अनेक तऱ्हेचे दुःख आणि त्रास निर्माण करतो. महागड्या वस्तूंच्या खरेदीचे सुख समाधान हा पण खरा तर सात्विक आनंदाचा प्रकार. पण आपले ऐपत नसतानाही या सुखाच्या शोधात माणसं जेव्हा लाचलुचपत व भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा मिळवतात, तेव्हा हाच आनंद त्यांच्या आयुष्यभराच्या दुःखाचं, त्रासाचं कारण बनतो. तसंही हा आनंद कधीच चिरस्थायी नसतो आणि वस्तूची खरेदी केल्यानंतर फारच थोडा काळ टिकतो. जाणत्या माणसाने या भानगडीत न पडणंच बरं, अशोक सहूंकडे बघत हसतच म्हणाले. या दोन्हींच्या वरच्या पातळीचा सदानंद म्हणजे स्वकष्टाने शारीरिक किंवा बौद्धिक मेहनत केल्याने मिळणारा परिश्रम आनंद किंवा समाधान. एका जुन्या मराठी म्हणीत सर्व प्रकारच्या व्यवसायांमध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी असे म्हटले आहे. याचे कारण म्हणजे एका शेतकऱ्याला आपल्या शेतात दिवसभर कष्ट करून जो आनंद, जे समाधान मिळते, ते दिवसभर गल्ल्यावर बसून पायी पायी मोजणाऱ्या व्यापाऱ्याला किंवा दिवसभर मालकाच्या इच्छेप्रमाणे अनिच्छेने खरडे घाशी किंवा शारीरिक मेहनत करणाऱ्या इस्माला कधीच मिळत नाही. व्यापाराला नफ्या तोट्याच्या काळजीने आणि चाकरमान्यांना वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याच्या काळजीने सतत पछाडलेले असते. मग सुख किंवा आनंद कसे मिळणार? मिल्स अँड स्टँडिंगफोर्ड या इंग्रजी लेखकांनी त्यांच्या ऑफिस ऑर्गनायझेशन या मॅनेजमेंटवरील पुस्तकात म्हटले आहे, वर्क इज द मोस्ट absorbing थिंग मॅन कॅन थिंक ऑफ अँड टॉक अबाउट. It fills the greater part of the waking hours for most of us. For the fortunate ones, it is a source of great satisfaction and happiness. For many others, it's a cause of grief. अर्थात आपण दिवसभर जे काम करतो ते खरं तर आपल्याला सर्वात जास्त सुख समाधान देणारी बाब असते. पण काही हतभागी लोकांकरता काम करणे हेच दुःखाचे कारण असते. त्यांच्याप्रमाणे याची मुख्य कारणे नोकरदार वर्गाला मालकाकडून त्यांनी केलेल्या कामाचा योग्य तो मोबदला न मिळणे आणि त्यांच्या मेहनतीचे कामाचे श्रेय त्यांना न मिळणे ही आहे. पण माझ्या अनुभवाप्रमाणे पुरेसा मोबदला मिळणाऱ्या कामगाराला सुद्धा जोवर त्याने केलेल्या कामाचे श्रेय मिळत नाही, उलट त्याचे श्रेय त्याचा साहेब लाटताना दिसतो, तोवर त्याला स्वकष्टाने मिळणारा आनंद मिळू शकत नाही. म्हणूनच आपल्या देशात परिश्रमाचे महत्त्व नाही.
उलट सर्वसामान्य लोक कष्ट करणाऱ्याला, श्रम करणाऱ्याला तुच्छ आणि फक्त हुकूम सोडून आयतं बसून खाणाऱ्याला मोठा माणूस समजतात. प्रत्येक प्रामाणिक माणसाने जर हे लक्षात घेतलं की शेतकऱ्याप्रमाणेच आपण जे काम करतो आहे, जी मेहनत घेतो आहे, ते आपण फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी करतो आहे, तरच त्याला या सुखाचे, आनंदाचे अमृत चाखायला मिळेल. ज्यांना या सुखाच्या, आनंदाच्या अवीट गोडीची एकदा चटक लागते, ते कशाचीच आणि कोणाचीच पर्वा न करता स्वानंदासाठी अथक परिश्रम करतात आणि सर्वोपरी सुखी आनंदी होतात. लोक अशा कर्मयोगींना उपहासाने वर्काहॉलिक्स म्हणतात, कारण त्यांना त्यांच्या कामातून मिळणाऱ्या आनंदाची इतर माणसांना कल्पनाच नसते. परिश्रम आनंदाच्या वरच्या पातळीचा आनंद आहे निर्मिती आनंद, हॅपीनेस फ्रॉम क्रिएटिव्हिटी. हा आनंद सर्वसाधारणपणे साहित्यिक, चित्रकार, शिल्पकार, सिनेमा, नाटक, संगीत व अन्य कला क्षेत्रातील लोक, वास्तू, पूल, रस्ते बनवणारे इंजिनियर, तसेच कल्पकतेने जाहिरात बनवणारे, अशा अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सहजपणे मिळतो. पण याचा अर्थ असा नाही की रोज तेच एकसुरी काम करणाऱ्यांना निर्मितीचा आनंद मिळू शकत नाही. खरं तर घरातील स्वयंपाक, धुणे, भांड्यांपासून ऑफिसमधील हिशोब ठेवणे, लेजर पोस्टिंग, नोटिंग, ड्राफ्टिंग, फायलिंग इत्यादी सारख्या रोजच्या रटाळ कामांना देखील आपण चांगल्या पद्धतीने, सोप्या रीतीने आणि व्यवस्थितपणे कसे करता येईल याचा विचार करून, त्यातच वेळोवेळी सुधारणा करून, नाविन्य आणून निर्मितीचा आनंद पदरी पाडू शकतो. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या स्त्रिया देखील वेगवेगळे चविष्ट खाद्यपदार्थ बनवून, स्वेटर विणून, तसेच शिवण, भरतकाम व अन्य कलाकुसरीची कामे करून या आनंदाची फळे चाखत असतात. याच कारणाने अशा स्त्रियांना आयुष्यातील आनंद शोधण्यासाठी अन्य कोणत्याच मार्गाचा अवलंब करावा लागत नाही आणि त्यांचे आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत होते. याही वरच्या पातळीचा आनंद म्हणजे दुसऱ्या माणसाची मदत करून त्याच्या आयुष्यात उन्नती आणि प्रगती घडवून आणण्याचा आनंद. या आनंदासमोर आधी सांगितलेले सगळे आनंद अल्पावधीचे व कमी दर्जाचे आहेत. पालकांना त्यांच्या पाल्यांची, अपत्यांची प्रगती बघून जो आनंद मिळतो, तो शब्दात काय वर्णावा. एका मातेला तिच्या काळजाच्या तुकड्याची, तिने जन्म दिलेल्या हाडामासाच्या पुतळ्याची दिवसागणिक होणारी प्रगती बघून जो आनंद मिळतो, त्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. तोच आनंद बहुतांश शिक्षकांच्या पदरी पण येतो. खरं तर आपण सर्वच आपापल्या कार्यक्षेत्रात भेटणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांची, तरुणांची शक्य ती मदत करून, त्यांच्या प्रगतीस, उन्नतीस हातभार लावून, त्यात सहभागी होऊन हा आनंद नेहमीकरिता आपल्या पदरी पाडू शकतो. एका माळ्याला आपण लावलेल्या रोपट्यांपासून तयार झालेल्या झाडांना सुंदर फुले, फळे लागलेली बघून जो आनंद, जे समाधान मिळते, त्याहूनही जास्त सुख एका माणसाच्या पोराचे आयुष्य घडविण्यात मिळते. म्हणूनच हा अत्यंत उच्च कोटीचा चिरस्थायी आनंद आहे. पण सर्वोच्च कोटीचा शिखरवर्ती आनंद मी मानव मात्राच्या, बहुजनांच्या कल्याणासाठी कार्य करण्याला मानतो. अशी संधी सर्वांच्याच आयुष्यात येईल असे नाही, हे मला मान्य आहे. पण ज्या भाग्यवंतांना अशी संधी मिळते व ते त्या संधीचे सोने करून समाजाच्या, देशाच्या एका मोठ्या वर्गाच्या कल्याणासाठी काहीतरी विधायक कामे करतात, त्यांनाच इतिहास लक्षात ठेवतो. त्यांचे नाव नेहमी आदराने घेतले जाते. पण या सगळ्यापेक्षाही जास्त मोठे पारितोषिक त्यांना त्यांच्या कार्याचे मिळते. ते आयुष्यभराचे सुख, समाधान आणि जीवन साफल्याचा आनंद. न्यूटन, एडिसन, आइन्स्टाईन सारखे वैज्ञानिक, फुले आगरकरांसारखे समाजसुधारक, तसेच बाबा आमटेंसारख्या समाजसेवी लोकांना आपण या सर्वोच्च आनंदाच्या श्रेणीत ठेवू शकतो.
याचा अर्थ असा नव्हे की ही यादी इथेच संपते. विभिन्न असाध्य रोगांवर सतत अनुसंधान करून औषधोपचार शोधून मात करणारे शास्त्रज्ञ, कृषी क्षेत्रात नवीन संशोधन करून जास्त आणि चांगलं उत्पन्न देणारे बियाणे जाती शोधून देशाची खाद्य समस्या सोडवणारे वैज्ञानिक किंवा कुठल्याही क्षेत्रात नवीन शोध लावून माणसाच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या शास्त्रज्ञांना सुद्धा हा आनंदाचा कळस गाठता येतो. सर्वसाधारण माणसाला जरी हा सर्वोच्च आनंद मिळवणे शक्य होत नसेल तरी त्याच्या खालोखालच्या आनंदांचा, अन्य पर्यायांचा मार्ग त्या प्रत्येकासाठी खुलाच आहे. माझ्या मते माणसाच्या आयुष्याची सार्थकता परिश्रमाचा आनंद, निर्मितीचा आनंद आणि दुसऱ्यांची मदत करून त्यांच्या प्रगतीत सहभागी होण्याच्या आनंदातच आहे. या आनंदाची प्राप्ती हाच माणूस म्हणून जन्माला येण्याचा खरा उद्देश आहे. हेच खरे रहस्य आहे. अशोकने थोडक्यात त्यांनी आधी सदानंद स्वानंद बद्दल झालेल्या सविस्तर चर्चेचा सार सांगितला. पण याबरोबरच मी एक धोक्याचा इशाराही नमूद करू इच्छितो. अशोक पुढे म्हणाले, हा धोका समाजात पसरलेल्या सुख समाधान किंवा आनंदाच्या चुकीच्या कल्पना किंवा गैरसमजुतीमुळे संभवतो आणि फार मोठ्या प्रमाणावर परिश्रम तसेच इतर स्वानंद देणारी कामे करणाऱ्या लोकांना सुखाच्या ठिकाणी दुःखाची त्रासाची भावना देतात. अशोक पुढे सांगू लागले, श्रमापासून कामापासून मिळणारा आनंद तुमच्या स्वतःचा विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. मला काम करावं लागतं का काम करायला मिळतं हे तुमचं तुम्हीच ठरवायचं असतं. त्यावरच तुमचा आनंद, तुमचं सुख अवलंबून आहे. वर म्हटल्याप्रमाणे केलेलं काम मी दुसऱ्यासाठी केलं, स्वतःसाठी नाही, ही भावना मनात आल्यास कोणतेही चांगल्यातलं चांगलं काम सुखाच्या ठिकाणी त्रासाचेच कारण बनेल. तसेच दुसऱ्यांची मदत करून, त्यांचं भलं करून, त्यांच्या आयुष्यात उन्नती प्रगती घडवून मिळणारा आनंद ही पुष्कळ अंशी तुमच्या मनातील भावनेवर अवलंबून आहे. अशी मदत जर आपण आपल्या प्रसिद्धीसाठी, दुसऱ्यावर उपकार करून मोठेपणा मिळवण्याच्या भावनेने अथवा उपकाराची परतफेड होईल या आशेने केली असेल आणि ती अपेक्षा जर पूर्ण झाली नाही तर अशी मदत करणाऱ्याला सुख आनंदाच्या ऐवजी दुःखच मिळते. तीच गोष्ट समाजसेवेसही लागू पडते. स्वतःच्या प्रसिद्धी लौकिकासाठी किंवा त्यातून पैसे बनवण्याच्या उद्देशाने केलेले समाजकार्य हे खोटे समाजकार्य आहे. असे समाजकार्य आनंदाचे कारण न बनता सरते शेवटी दुःखाचेच कारण बनते. अशा प्रकारे त्या सर्व गोष्टी ज्यांच्यापासून आपल्याला सुख, समाधान आणि आनंद मिळाला पाहिजे, त्याच गोष्टी आनंदाबद्दलच्या आपल्या गैरसमजुतीमुळे, चुकीच्या कल्पनेमुळे आपल्या दुःखाचे, मानसिक क्लेशाचेच कारण बनतात. इतकं बोलून अशोकने क्षणभर विश्रांती घेतली. त्यांच्या चेहऱ्यावर तेच समाधानाचे तेज होते. आज हे रहस्य मला सांगून त्यांनी नक्कीच माझ्यासारख्या एका संभ्रमात पडलेल्या माणसाचे कल्याण केले होते. याचा आनंदही त्यांच्या चर्येवरून स्पष्ट दिसत होता.